पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटक चौथा तर्कसंगती व अनुमान यातील उपघटक दुसरा अभाषिक यावर आधारित सराव संच। तर्कसंगती व अनुमान या प्रकारातील प्रश्न आपल्या विचारशक्तीला चालना देणारे असतात। यात एखादे विधान दिलेले असते, त्यावर आधारित इतर गोष्टींचा विचार करावा लागतो। हे प्रश्न सोडवताना कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणावी लागते आणि त्यावर अनुमान करून अचूक उत्तर ठरवावे लागते। अभाषिक या उपघटकातील प्रश्न प्रकारात एक आकृती, या आकृतीमधून कोन, त्रिकोण, चौकोन, चौरस, रेषाखंड इत्यादी रचना बनतात। या प्रश्नामध्ये त्यांची संख्या विचारली जाते, ती मोजून उत्तरे शोधावी लागतात। विद्यार्थी मित्रांनो, अभाषिक या उपघटकावरील सराव संच 4.2 यामधील पहिला प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे। बघा, यामध्ये हा प्रश्न बाजूच्या आकृतीत कोनांची संख्या किती, या ठिकाणी एक आकृती दिली आणि या ठिकाणी आपल्याला कोनांची संख्या विचारलेली आहे। बघा, अशा स्वरूपाचे प्रश्न जर आले तर ते कशा पद्धतीने सोडवायचे हे लक्षपूर्वक पहा। याची ट्रिक कशी असते, या ठिकाणी हे जेवढे कोन आपल्याला दिसत आहेत त्या ठिकाणी 1 आणि 2 असे लिहून घ्या। बघा, असे जर तिसरा असेल तर या ठिकाणी 3 लिहिलं असतं। आता या ज्या संख्या आहेत लिहिलेल्या आपण, यांची बेरीज करा। 2 आणि 1 3, म्हणजे या ठिकाणी 3 हे उत्तर आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि 3 हे पर्याय क्रमांक 2 दर्शवते आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जे आपण 2 क्रमांकाचे वर्तुळ उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळे करून हे उत्तर आपण नोंदविणार आहोत। आता यानंतरचा पुढचा प्रश्न देखील आपल्यासमोर दिसतो आहे। आकृतीतील रेषाखंड किती? दुसरा प्रश्न, या ठिकाणी आपल्याला आता रेषाखंड शोधायचे आहेत। रेषाखंड आपल्याला माहिती आहे, त्याचे रेषाखंड म्हणजे काय? 2 बिंदूमधील रेषा यांना आपण रेषाखंड असं म्हणतो। 2 बिंदूने मर्यादित असलेली रेषा याला रेषाखंड म्हणतो। आता या ठिकाणी बिंदू किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे या ठिकाणी तुकडे किती झालेत बघा? 1 2 3 4 आणि 5। या मोठ्या रेषाखंडाचे असे या छोट्या छोट्या बिंदूंमुळे किती रेषाखंड झालेत? तर 1 2 3 4 5। आता असे यांना क्रम देऊन घ्यायचे आणि कारण इथून इथपर्यंतचा हा रेषाखंड 1 2 3 असे मोजत बसण्यापेक्षा ही एक छोटीशी युक्ती आहे, ही युक्ती लक्षात असू द्या। अशा प्रकारे क्रमांक दिले आणि आता या क्रमांकाची जी आहेत संख्या त्यांची बेरीज आपल्याला करायची। चला, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 मध्ये 5 मिसळले, ही झाली 15। म्हणजे या ठिकाणी रेषाखंड किती आहेत? 5। जर ते आपण असे मोजत बसलो असतो तरी उत्तर आपल्याला मिळालं असतं, पण त्याला लागणारा वेळ हा जास्त लागला असता। ही युक्ती लक्षात ठेवा की अशा प्रकारे दिला असेल त्यावेळेस 1 2 3 4 असे अंक लिहून घ्या आणि त्यांची बेरीज करा। जे उत्तर येतं तेच आपलं योग्य उत्तर असतं। बघा, 15 हे या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय दर्शवतो आहे, म्हणून आपलं 2 क्रमांकाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे आपण 3 क्रमांकाचे वर्तुळ भरीव काळे करून आपण हे उत्तर नोंदविणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आपल्यासमोर दिसतो आहे। बाजूच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? या ठिकाणी आपल्याला आकृती दिली आणि हे इथं पर्याय दिसते। आता हा आमच्या कुटुंबातील एका लहान मुलाचा पराक्रम आहे, त्याने आधीच या पर्यायाला या ठिकाणी चिन्हांकित केलेलं आहे। आता अशा प्रकारचा जर प्रश्न आला असेल तर त्याचं योग्य उत्तर कसं शोधायचं ते आपण पाहूया। इथं आपल्याला जेवढे त्रिकोण दिसत आहेत
त्याला आपण क्रमांक देणार आहोत 1 2 3 आणि 4 आणि यांची बेरीज करून टाकायची. 4 3 7 8 9 आणि 10 ही जी बेरीज आली तेच आपलं योग्य उत्तर असतं. म्हणून आपल्या या ठिकाणी या आकृतीमध्ये त्रिकोणांची जी संख्या आहे ती 10 आहे. म्हणून आणि 10 ही संख्या 2 क्रमांकाचा पर्याय दर्शवत असल्यामुळे 3 क्रमांकाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आपल्याला दिसतो आहे तो प्रश्न क्रमांक 4. यामध्ये दिलेल्या आकृतीत चौरस किती, या ठिकाणी जी आकृती दिली आहे याच्यात चौरस किती आपल्याला असं विचारले. बघा, यामध्ये जेवढे चौरस आडवे आहेत आडव्या बाजूला तेवढेच उभ्या बाजूला पण दर्शवले. म्हणून आता हे अशा प्रकारचं उदाहरण कसं सोडवायचं. ज्यावेळेस सारखेच चौरस असतील, आडवे देखील आणि उभे देखील, आणि त्याच्यामध्ये जर चौरसांची संख्या विचारली असेल तर कशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं. बघा, या ठिकाणी 1चा वर्ग लिहा, या ठिकाणी 2चा वर्ग लिहा आणि 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4 यांची बेरीज करा. उत्तर किती येतं? 5. या ठिकाणी असलेल्या चौरसांची संख्या आहे 5. ही युक्ती लक्षात असू द्या. पण कधी, ज्यावेळेस ही संख्या आडवे देखील सारखीच आहे आणि उभे देखील सारखीच आहे त्यावेळेस ही या पद्धतीने आपण चौरसांची संख्या ही शोधून काढतो. आणि 5 हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 दर्शवत असल्यामुळे 4 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 आहे. आता प्रश्न क्रमांक 5 आपल्यासमोर दिसतो आहे. दिलेल्या आकृतीत आयतांची संख्या किती. बघा, या ठिकाणी आपल्याला आयतांची संख्या शोधायची आहे. या ठिकाणी जे दिलेली आकृती आहे त्या आकृतीचे 1 2 3 4 5 आणि 6 भाग आपल्याला झालेले दिसत आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला एकूण आयत किती आहेत ते शोधायचे. सर्वप्रथम आपण आयत म्हणजे काय, चौरस म्हणजे काय आणि चौकोन म्हणजे काय समजून घेऊ. बघा, चौरस अशी आकृती असते ज्याच्या चारही बाजू या सारख्याच मापाच्या असतात आणि आयत ही अशी आकृती असते ज्याच्या समोरासमोरील बाजू या सारख्याच मापाच्या असतात. म्हणजे बघा, आणि प्रत्येक कोन हा देखील या दोन्ही आकृत्यांचा काटकोन असतो. आता यामध्ये देखील समोरासमोरील बाजू या सारख्याच आहेत. यामुळे प्रत्येक चौरस हा आयत असतो, पण प्रत्येक आयत मात्र चौरस नसतो. कारण आयतामध्ये समोरासमोरील फक्त बाजू या सारख्या असतात म्हणून. आणि हे दोन्हीही चौकोनाचे प्रकार आहेत, म्हणजे दोन्हीही चौकोनच आहेत. आता आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये जर चौकोनांची संख्या शोधून काढायची असेल तर आपण याच्या प्रत्येक भागामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 असे अंक लिहिले आणि त्यानंतर यांची बेरीज केली तर येणारं उत्तर म्हणजे या आकृतीत असलेल्या चौकोनांची संख्या आहे. बघा, याचं उत्तर किती येतं? 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. म्हणजे या ठिकाणी 21 काय आहेत? ते चौकोन आहेत. यानंतर आता यामध्ये असलेले फक्त चौरस किती आहेत? चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत असे किती आहेत? तर हे 1 2 3 4 5 आणि 6 यामध्ये 6 चौरस आहेत. आता या सर्वच 21 चौकोनापैकी ज्यावेळेस आपण 6 चौरस कमी करू त्यावेळेस उरणारी संख्या जी आहे आपली ती आहे आयत. ती म्हणजे आयत. कारण आपल्याला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हा प्रत्येक चौकोन जो आहे त्याची समोरासमोरील बाजू सारखी असल्यामुळे तो आयत आहेच. पण आपल्याला इथं उत्तर पर्यायामध्ये 21 हे पर्याय दिलेलं नाही.
म्हणजे आपल्याला या ठिकाणी चौकोन असलेला आयत विचारलेला नाही, तर ज्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहेत असाच आपल्याला आयत विचारलेला आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला चौकोन आहेत 21, त्यामध्ये चौरस आहेत 6. ज्यावेळेस 21मधून आपण हे 6 वजा करू त्यावेळेस जे उरणारे चौकोन आहेत तेच म्हणजे आपले आयत होत. 21मधून आपण 6 वजा केल्यानंतर जे उत्तर येतं ते आहे 15 आणि 15 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणून या ठिकाणी जी आकृती आहे या आकृतीमध्ये आयतांची संख्या येते ती 15. आता हे आपण या पद्धतीने शोधलं. आता या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहणार आहोत आयत 15 कसे येतात ते. बघा, हा पहिला चौरस आणि 2 नंबरचा चौरस यांना हा मिळून होणारा पहिला एक आयत, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हे 5 झाले. यानंतर या 1 2 3ला मिळून 6 7 8 आणि हे 9. यानंतर 1 2 3 4 यांना मिळून हा 10वा, हा 11वा आणि हा 12वा. अशा प्रकारे 12. यानंतर 13वा बघा, हा 1 हा 2 म्हणजे 13 14 झाले आणि हा शेवटचा 15वा. अशा प्रकारे या ठिकाणी 15 आयत आपल्याला दाखवता येतात आणि या 5 क्रमांकाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 दर्शवत असल्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी एक त्रिकोणाची आकृती आहे आणि त्याच्यामध्ये विचारले दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती. बघा, ज्यावेळेस अशा प्रकारची आकृती येते त्यावेळेस 1 2 आणि या ठिकाणी देखील 1 आणि 2 असे अंक लिहून घ्यायचे आणि यांची बेरीज बघा किती होते, 2 + 1 3 आणि 2 + 1 3 आणि या दोघांची बेरीज किती होते 6. तर या आकृतीमध्ये एकूण 6 त्रिकोण आहेत जे पर्याय क्रमांक 1 दर्शवते आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, पुढील आकृतीत चौकोनांची संख्या किती. या ठिकाणी आपल्याला आयत विचारलं नाही, चौरस विचारलं नाही, चौकोनांची संख्या विचारली. त्यावेळेस हा प्रश्न कशा पद्धतीने सोडायचा बघा, याच्यामध्ये 1 2 आणि 3 असे क्रमांक देऊन घ्यायचे आणि त्यानंतर यांची बेरीज करायची. 3 4 5 आणि 1 6. तर या ठिकाणी 6 चौकोन आहेत आणि 6 हे पर्याय क्रमांक 4 दर्शवते आहे. म्हणून आपले 7 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर 4. समोरील वर्तुळ आपण भरीव गोल करून हे उत्तर नोंदविणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 8 आपल्यासमोर दिसतो आहे बघा. यामध्ये दिलेल्या आकृतीतील आयतांची संख्या किती. आता या ठिकाणी आपल्याला आयतांची संख्या शोधून काढायची. त्यावेळेस उभ्या रकान्यामध्ये किती दिलेले आहेत आणि आडवे किती रकाने आहेत ते आता बघायचे आहेत. आडवे रकाने 2 आहेत, या ठिकाणी 1 आणि 2 लिहून घ्या. उभे रकाने किती आहेत 1 2 3 4 आणि 5. आता या आडव्या रकान्यांची बेरीज बघा, 2 + 1 3 आणि उभ्या रकान्यांची बेरीज 5 9 10 11 12 13 14 आणि 15. या उभ्या रकान्यांची बेरीज 15 आणि आडव्या रकान्यांची बेरीज 3. यांचा आपल्याला दोघाचा गुणाकार करायचा आहे. 15 × 45. आपलं येणारं उत्तर हे 45 आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये एकूण 45 आयतांची संख्या आहे आणि 45 हे उत्तर पर्याय क्रमांक 3 दर्शवते आहे. म्हणून आपण 8 समोरील 3 क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी भरीव काळी करून हे उत्तर नोंदविणार आहोत. प्रश्न क्रमांक 9 बघा, दिलेल्या आकृतीतील चौरसांची संख्या किती. या ठिकाणी आपल्याला चौरसांची संख्या विचारली. आता ज्यावेळेस रकाने आडवे आणि उभे रकाने हे सारखेच असतात त्यावेळेस कशा पद्धतीने आपण चौरसांची संख्या शोधायची हे पाहणार आहोत. बघा, सारखे असल्यानंतर या ठिकाणी 1 1चा वर्ग, या ठिकाणी 2 लिहून 2चा वर्ग, या ठिकाणी 3 लिहून 3चा वर्ग
आणि या ठिकाणी 4 लिहून 4चा वर्ग लिहायचा आहे। आता या वर्गांची वर्ग करून त्यांची आपल्याला बेरीज करायची। 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16। आता यांची आपल्याला बेरीज करायची। 4 आणि 1 5, 5 आणि 9 14, 14 आणि 16 यांची बेरीज होते 30। म्हणजे या ठिकाणी एकूण चौरस आहेत ते 30 आणि 30 हे आपले पर्याय क्रमांक 2 दर्शवत असल्यामुळे 9 क्रमांकाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर आपल्यासमोर आहे तो प्रश्न क्रमांक 10। दिलेल्या आकृतीत वर्तुळे किती? ही जी आकृती आहे यामध्ये वर्तुळांची संख्या आपल्याला शोधायची। बघा, हा मोठा वर्तुळ 1 2 3 4 5 आणि 6। या आकृतीमध्ये एकूण 6 वर्तुळ आहेत आणि 6 हा 3 क्रमांकाचा पर्याय दर्शवत आहे, म्हणून आपण 3 क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी भरीव काळे करून हे उत्तर नोंदविणार आहोत। प्रश्न क्रमांक 11। दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? बघा, ज्यावेळेस अशा प्रकारची आकृती असते त्यावेळेस आपण त्रिकोण कसे शोधून काढायचे? बघा, तर या ठिकाणी आपल्याला जे दिसणारे त्रिकोण आहेत त्यांना नंबर देऊन घ्या। 1 2 आणि हे 3। सर्वप्रथम आपण या तिघांचा विचार करू, या रेषेचा नंतर विचार करू। बघा, यांची बेरीज करा। 3 आणि 2 5 आणि 1 6। 6 त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिसले, पण या एका त्रिकोणाचे या रेषेमुळं आणखीन 2 भाग झालेत। यांना देखील आपण नंबर देऊन घेऊया। 1 आणि हा 2। बघा, 2 आणि 1 3 3, पण हा त्रिकोण आपण या ठिकाणी मोजलेला आहे, बरोबर। हा त्रिकोण या त्रिकोणामध्ये आपण मोजलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी 2च त्रिकोण धरणार आहोत। तर 6 आणि 2 8। या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? 8 आणि 8 हा 4 क्रमांकाचे पर्याय दर्शवत असल्यामुळे 11 क्रमांकाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता आपल्यासमोर प्रश्न क्रमांक 12 आहे। दिलेल्या आकृतीतील आयतांची संख्या किती? या ठिकाणी जी आकृती आहे यामध्ये आपल्याला आयतांची संख्या शोधून काढायची। बघा, आयतांची संख्या शोधून काढण्यासाठी आपण सर्वप्रथम ज्या आडवे चौरस आहेत त्याच्यामध्ये क्रमांक देऊन घेणार आहोत। 1 2 3 4 आणि 5। उभे किती आहेत त्यांना देखील आपण क्रमांक देऊन घेऊ, 1 2 आणि 3। आता या ठिकाणी एकूण किती चौकोन आहेत? असे चौकोन ज्यांचा प्रत्येक कोन हा काटकोन आहे, असे किती चौकोन आपल्याला इथं आहेत हे शोधून काढण्यासाठी आपण काय करूया, यांची या आडव्या अंकांची आणि उभ्या अंकांची बेरीज करूया। बघा, 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15। याची बेरीज 15 आली। आता या उभ्या अंकांची बेरीज 3 आणि 2 5 आणि 1 6। या ठिकाणी एकूण किती चौकोन आहेत ज्याचा प्रत्येक कोन हा काटकोन आहे हे काढण्यासाठी आपण ही जी बेरीज आली आहे 15 गुणिले 6 यांचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येतं ते बघा, 15 सख्खी 90। या ठिकाणी 90 हे असे चौकोन आहेत ज्यांचा प्रत्येक कोन हा काटकोन आहे आणि प्रत्येक कोन काटकोन आहे आणि समोरासमोरील बाजू देखील सारख्या आहेत, म्हणजे यामध्ये एकूण 90 हे चौकोन आहेत जे प्रत्येक कोन काटकोन असलेले आहेत, म्हणजे 90 हे आयत आहेत या ठिकाणी। पण असं उत्तर आपल्याला इथे दिसतं आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये। पण या प्रश्नामध्ये चौरस वगळून आयतांची संख्या विचारली आहे का हे देखील आपल्याला तपासणं गरजेचं आहे। म्हणून या दिलेल्या आकृतीमध्ये
एकूण किती चौरस आहेत हे आपल्याला शोधावं लागेल. आता या ठिकाणी किती चौरस आहेत हे शोधून काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर या रकान्यात असलेला हा शेवटचा 3 अंक आणि या शेवटच्या आडव्या रकान्यातला 5 अंक यांचा गुणाकार करायचा आहे. 5 त्रिक 15. त्यानंतरचा वरचा दुसरा अंक आणि इकडून 2 नंबरचा अंक 4 दोन्ही 8 याचा गुणाकार करून 15मध्ये आत ते मिसळायचे आणि त्यानंतर उरलेला हा जे संख्या आहेत त्यामधील सर्वात मोठी संख्या यामध्ये मिसळायची आहे. बघा 8 आणि 3 11 आणि 11 आणि 15 यांचं उत्तर येतं 26. या ठिकाणी 26 जे आहेत ते आहेत चौरस. या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती आहे? 26. आता आणि या ठिकाणी आयतांची संख्या आली 90. पण चौरस वगळून आपल्याला जर फक्त आयत शोधायचे असतील पाहिजे असतील तर 90मधून आपल्याला 26 वजा करावं लागतील आणि 90 वजा 26 याचं उत्तर येतं 64. 64 हा पर्याय या पर्यायामध्ये दिलेला नाही. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला पूर्णपणे चारही काटकोन असलेले आणि चारही बाजू समोरासमोरील बाजू सारख्या असलेले चौकोन असलेलेच आयत आपल्याला या ठिकाणी विचारले आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर या प्रश्नाचं आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून आपण 2 क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी भरीव काळी करून हे उत्तर नोंदविणार आहोत. प्रश्न क्रमांक 13. दिलेल्या आकृतीतील चौकोन मोजा. या ठिकाणी जी आकृती दिली या ठिकाणचे चौकोन आता आपल्याला मोजायचे. चला सर्वप्रथम बाहेरील चौकोन 1, हा 2 आणि हा 3. हे 3 चौकोन झाले, स्पष्ट दिसणारे आहेत. आता आणखीन चौकोन आपल्याला कुठे दिसतात बघा. तर हे जे अशा ज्या 2 तिरप्या रेषा आहेत या 2 तिरप्या रेषेमुळं या ठिकाणी हा झालेला एक चौकोन आणि हा एक चौकोन असे 2 चौकोन या ठिकाणी आहेत. तसेच 2 चौकोन या ठिकाणी देखील आहेत. म्हणजे 2 आणि 2 4 चौकोन देखील या ठिकाणी आपल्याला मिळाले. 3 आणि 4 असे एकूण 7 चौकोन या दिलेल्या आकृतीमध्ये आहे आणि 7 हा पर्याय क्रमांक 1 दर्शवत असल्यामुळे 13चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14. दिलेल्या आकृतीतील घनाकृती ठोकळे किती असतील? बघा घनाकृती ठोकळा म्हणजे ज्या आकृतीचा लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही सारख्याच मापाची असते अशा आकृतीला आपण घनाकृती ठोकळा म्हणतो. बघा या ठिकाणी घनाकृती ठोकळा हा 1 दिसतोय, 2, 3 आणि 4, 5, 6, 7 आणि 8. तर या ठिकाणी हे 8 आपल्याला ठोकळे दिसत आहेत. मग 8 हे पर्याय कितवं दर्शवते? पर्याय क्रमांक 4 हे 8 उत्तर दर्शवत आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जे आपण 4चं वर्तुळ भरीव काळा करून नोंदविणार आहोत. या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न. दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? बघा ज्यावेळेस अशा प्रकारची आकृती दिलेली असते आणि त्यामध्ये त्रिकोणांची संख्या शोधायची असते त्यावेळेस आपण हे जे दिसणारे छोटे छोटे त्रिकोण आहेत त्यांना क्रमांक देऊन घ्यायचे 1, 2 आणि 3 आणि या दिलेल्या क्रमांकाची बेरीज करायची. 3 आणि 2 आणि 1 6. तर आपलं उत्तर आलेलं आहे 6 आणि 6 हे उत्तर पर्याय क्रमांक 2 दर्शवत असल्यामुळे 15 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 2 क्रमांकाचे वर्तुळ आपण भरीव काळी करून नोंदविणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या या जे उदाहरणं असतात यांचा सराव करण्यासाठी अशा आकृत्या रेखाटन करून त्याचा जास्तीत जास्त सराव करा, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला सोपे जातील. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.